बघा टांगल्या नुसत्या, हे बघ कसली साईज, बघ ती जागच. वा वा, काम 25 भरला बघा, भरला डायरेक्ट अख्खा भरला वाटतंय बघ, अख्खाच भरला यो. कंटिन्यू कॅमेरा चालू ना, कंटिन्यू शिंगाल्या अशी ढिगार जमली बघताय. बोचका आता हे पुन्हा होणार टाईट. नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. म्हटले आज आपल्यासोबत नवीन मंडळी बघताय. समोर अरुण आहे आणि ते दादा आहेत. आणि आजचा धंदा जादुई धंदा. बघू काय भेटणार आहे. बघ आपले धंदा टाकायला लगेच अरुणने केली सुरुवात इथल्या इथंच. म्हणजे मी इंट्रो काय करता येईल नाही, धंदा टाकायला लगेच सुरुवात केली. धंदा बनवण्याची पद्धत त्यांची वेगळी आहे. तो म्हणजे भरपूर महाग पडतं, सगळ्यांना बनवता पण येत नाही. का असं समोर ठेवला आहे, असं म्हणजे जोडलेलाच असं असतं का तो पटापट त्याला टाकायला भेटतं. एक तुकडा पटकन टाकून पण झाला. दुसरा धंदा काढला लगेच, दुसरा टाकला धंदा सुरुवात केली. भरपूर बोसका आहेत आपल्याकडं, 7 बोसका आहेत. मावरा पण दम्म बघायला भेटणार वाटतं. डायरेक्ट तसं टाकतं पण सरळ होतं ना तो. आणि त्याची बनवण्याची पद्धतच तशी आहे, बनवलेलाच तसा आहे तो. युनिक टेक्निक, युनिक पद्धत. धंदा पडापडावट सगळा धंदा बनवून आणला डायरेक्ट रेडी. आणला का उडव प्रत्येकाची आपली आपली स्टाईल असतं, म्हणजे टेक्निक असतं मच्छी पकडण्याची. यांची पनवेलकर फेमस आहेत, म्हणजे खांदा आणि ही मासेमारी शिंगाल्यांची काम करताना. पटापट पटापट सगळं जवळजवळ धंदा टाकून मोकळा. आता एखादा बाकी राहिलाय. झाला जास्तीत जास्त 2 मिनिटांनी एक तुकडा टाकून होते. आता आपले सगळे धंदे टाकून झाले, म्हणजे 7 तुकडं आपण टाकलं. आता थांबायला लागलं ना थोडा वेळ आपल्याला. 5 मिनटं फक्त गजब आहे. फक्त 5 मिनटं थांबायचं आहे बोलताय. 5 मिनटं वेट करू आणि लगेच आपण जाऊ. काय भेटेल ते मी तुम्हाला दाखवत आहे. बघा तुम्हाला माझ्याच येणार आहे. लय भारी काम. आपली 5 मिनटं झाली, फक्त 5 मिनटं आणि लगेच आपण धंदा बघा जिथं सोडलेला तिथंच धंदा गेला. लगेच केली सुरुवात 5 मिनटात. कारण तो टायमिंग आहे, कुठल्या पण टायमिंगला तो मारून लागत, त्याला टायमिंग असतं. चला धंदा घ्यायला केली सुरुवात. घ्यायला सुरुवात केली ना, शिंगाल्यांची सुरुवात झाली बघा. बघा लगेच मालेवाला सुरुवात. या बघ शिंगाल्या, बघ टांगल्या. हे वावरण हाय वाटतं माल. बघ कसली शिंगाली आहे, कडक काम.
बघ लागले हल्ले त्यांना दन झटपट फिशिंग झटपट. कसणी आहे साईज बघा साईज शिंगालीची एक नंबर आहे बघ. चक्र बघा खाली बघा. बघा टांगल्यान नुसत्या टांगल्यान हे बघ कसली साईज. बघ ती जागस वा वा काम 25 भरला बघा भरला डायरेक्ट. जागस कती आले त्या बघ अजूनच लगेच म्हणजे फक्त 5 मिनिटांनी शिंगाले बघता. आणि साईज शिंगाल्यांची एक नंबर साईज आहे. भरला वावर डायरेक्ट अख्खा भरला वाटतंय बघ. अख्खाच भरला यो लई शेताने आण त्या बघ. लाईन लागली लाईन. ही बघताय समोर अशी ढिगार जमली ढिगार जमली. आता कसा कॅमेरा बंद करणार सांगा. डायरेक्ट कंटिन्यू कॅमेरा चालू ना कंटिन्यू शिंगाल्या. काम 25 बघ कसले आल्या. अख्खाच्या अख्खा तुकडा पण शिंगाले आल्या. पदराव पण आल्या पदराव पण आल्या शिंगाल्या. अशी ढिगार जमली बघताय. बोचका आता हे पण नाही होणार टाईट. आवरे आल्या ते एकान. ती बघ साईज कसले. फासा येऊ बोलतो मोठा आहे. बघ कसल्या साईज एक नंबरच. पातळ आहे तो तर त्याच्यानं बघ कधी येतात. टांगल्यान बोईस बघ असला मोठा आलाय. जबरदस्त मावशी. कसले होती यांगा चिंबोरी आली चिंबोरी. हे साईडला यावं लागले बघा. यार साईज मोठी लागते ना. असली आहे बघ 2.5 वाजता आहे त्याच्यामुळे साईज पण सगळी मोठी. वरताना कधी बघून वरायला लागस. लाईन लाईन लागली ना एकदा सुरुवात झाली ना का लाईन लागते डायरेक्ट. हे बघ चिवणा पण आलाय. चिवणा ही आता उतरलेली असतात ना पावसाची ती येतात. अजून आपलं 2 तुकडं घ्यायचं बाकी आहेत. हे बघ हे तर पदरापासूनच लागल्यानं वाटतं. साईज बघ कसली आहे त्यांची. खतरनाक साईज आहे त्या बघ. आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ. शुक्रवार है बोलते. शुक्रवार है धंधे का दिन है. आ जाओ. अरे शर्मा गया
पदरावच लागले का काय? नाही नाही नाही, हातात. कसा बोलतो तू? हातात. पदरावस कसले आलेल्या? बघ साईज, शिंगाला शिंगाला डायरेक्ट शिंगाला शिंगाला साईज. तो बघ शिंगाला फासा बारीक आहे पण शिंगाला येतं. ते बघ कसले आज बघ येताना दना दन. परत लागली लाईन वाटते ही बघ, पट्टांगऱ्याची माल. पदर आला पण शिंगाल्या शेवटपर्यंत आल्या. इथं बघ डायरेक्ट टांगली फक्त. ते जे पदराव पण कडक. शेवटचा पदर नाही बघ. जादुई मच्छीमारी, जादुई मच्छीमारी. कडक आल्या बघ, ढिगार जमली. त्याचे आवरण एक भारी आले, म्हणजे लाईनच लागली मस्त मस्त आल्या. अजून एक धंदा आपला घेवायचा बाकी आहे, एक वावर बाकी आहे घेवायचा. चला आपला शेवटचा जाल घेवायला सुरुवात. चला शेवटचा आपला धंदा सुरू, आणि शेवटच्या पण शिंगाले येतील. शिंबुरी मग टांगले बघ तुझे शिंगाला. तो बघ कसला मोठा आहे शिंगाला. मधील टांगले नाही, एक दोन टांगले. चला यान पण आल्या थोड्याशा. मग आता या वरती नेऊन डायरेक्ट कारशील काय? वडीनच. चला आता ये एक 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 करून सगळे आपले धंदा आहे ना सगळ्यांशी काढून घेतील. सगळ्यांच्या शिंगाड्या काढतील. 1-1.5 तास लागेल ना आरामात. 1-1.5 तास आरामात लागेल आणि मग ते जातील काढून. तर आता काढत राहतात सगळी जालं सारखी करतील, काढतील, झुंतील वगैरे ठेवतील आणि नंतर जातील घरी. तर चला भेटू परत. मस्त लागल्या. आता तिकडं ते एक साईडला सगळ्या काढत वगैरे ठेवतील, सगळ्या काढतील, सगळ्या झुंतील धंदा आणि निघतील मग शिंगाल्या वगैरे घेऊन घरी. ते पनवेलवरून डायरेक्ट बोटीने येत नाही, तर इकडं एअरपोर्ट साईडनं जो नवीन रोड आहे तिथून डायरेक्ट बेलापूरला येतात. कारण चांगलं पडतं. जर ते सांगत होते की बेलापूरपासून ते ब्रिजपासून ते त्यांच्या पकडलं जायला 1.5 तास लागते होडीला. म्हणजे डिझेल पण पेट्रोल पण भरपूर लागत असेल. त्याच्यावर डायरेक्ट हल्ली रस्त्याने बाईक घेऊन इकडे येतात. सोपा पडतो. झटपट व्हिडिओ होती, एकदम झटपट होती. म्हणजे शिंगाड्यांची जादुई मासेमारी होती. भरलेल्या कशी झाला भरली. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते जास्त महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडले असेल तर एकदा लाईक शेअर कमेंट करायला विसरू. चला भेटू आपण असे का नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.